मानसशास्त्र म्हणजे काय हो? वेड्यांचा अभ्यास की लोकांचे चेहरे वाचण्याची कला? अजिबात नाही. मानसशास्त्र म्हणजे तुमच्या आतमध्ये असलेलं एक अदृश्य साम्राज्य आहे ना, त्याचा नकाशा वाचणे. म्हणजे बघा, आपण मोबाईलचं मॅन्युअल वाचतो, गाडी कशी चालवायची हे पण शिकतो, पण ज्याच्या जोरावरती पूर्ण आयुष्य जगतोय त्या मनाचं मॅन्युअलच आपण कधी वाचत नाही. मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण एखादी गोष्ट का करतो, आपल्याला एखादी भावना का जाणवते आणि आपले विचार आपल्या आयुष्याला कशी दिशा देतात, याचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. हे शास्त्र तुम्हाला सांगत नाही की लोकांनी कसं वागावं, तर हे सांगतं की लोकांनी असं वागल्याच्या नंतर, म्हणजे एक ठराविक पद्धतीने वागल्याच्या नंतर तुमची रिॲक्शन त्याला कशी असावी, तुमची प्रतिक्रिया त्याला कशी असावी. माझ्या समुपदेशनाच्या प्रवासात मी हे पाहिलंय की मानसशास्त्राचा अभ्यास हा तुम्हाला असं म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा नाही, एकदम कायापालटच करू शकतो. कसा? तर तीन गोष्टी समजून घ्या. एक, स्वजाणीव म्हणजे सेल्फ अवेअरनेस. आपण अनेकदा स्वतःलाच ओळखत नाही. मला राग का येतो, मी या एका चुकीच्या सवयीत का अडकलोय. मानसशास्त्र तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वागण्यापाठीमागचं कारण शोधायला मदत करतं. ज्या दिवशी तुम्हाला कारण समजतं ना, त्या दिवशी तुम्हाला आपोआपच समजतं की बदलणं किती सोपं आहे. हॅलो, बरोबर आहे ना? दुसरं आहे भावनिक नियंत्रण, इमोशनल कंट्रोल. भावनेच्या लाटेत वाहून जाण्यापेक्षा त्या लाटेवर स्वार कसं व्हायचं, हे आपलं मानसशास्त्र शिकवतं. जे भीती वाटतेय, चिंता वाटतेय, नैराश्य येतंय, या भावनांना शत्रू न मानता त्यांना समजून घेऊन कसं शांत करायचं, हे आपल्याला मानसशास्त्र शिकवतं. आणि तीन, दृष्टिकोन बदलतो. मानसशास्त्र तुम्हाला जज करण्याच्या ऐवजी समजून घ्यायला शिकवतं. जेव्हा तुमच्याकडे, स्वतःकडे आणि जगाकडे बघण्याचा तुमचा चष्मा बदलतो ना, त्यावेळेस तुमचं अर्ध आयुष्य आपोआपच सुसह्य होतं. लक्षात ठेवा, मानसशास्त्र हे पुस्तकात वाचून संपवायचा विषय अजिबात नाही, तर तो जगण्याचा विषय आहे. तुम्ही जेवढं स्वतःला जास्त ओळखताल ना, तेवढं जास्त तुम्ही या जगावर आणि नकळत स्वतःच्या आयुष्यावर आपोआपच नियंत्रण मिळवताल. म्हणजे तुमचं मन आहे ना, एक अशी बाग आहे, गार्डन आहे, आणि मानसशास्त्र त्या बागेचा माळी बनण्याचं काम तुम्हाला करून देतं. ओके. तर याच विचारांमधून आपण दैनंदिन आयुष्यामध्ये जो संघर्ष करत आहोत ना, त्या संघर्षाच्या प्रश्नांच्या उत्तरासाठी मनशक्ती विचारातून विकासाकडे हा एक व्हिडिओ कोर्स बनवलाय. अधिक माहितीसाठी ज्यांच्याकडून तुम्हाला हा व्हिडिओ आलाय ना, त्यांच्याकडून माहिती घ्या. तर तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची आणि स्वतःचं एक बेस्ट असं व्हर्जन होण्यासाठी बनण्याची जी ताकद आहे, ती मिळवून देणाऱ्या मनशक्तीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.